नमस्कार. आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आत आहे. पेशी. हो, पण हा काही नेहमीसारखा बायोलॉजीचा क्लास नाहीये. आपण पेशीकडे एका वेगळ्याच नजरेने बघणार आहोत, जणू काही ते एक छोटंसं पण स्वतःच्या पाळावर उभं असलेलं, कायम गजबजलेलं शहर आहे. जरा विचार करा, एक असं शहर जे स्वतःच स्वतःला बांधतं, स्वतःसाठी वीज तयार करतं आणि स्वतःचा कचरासुद्धा स्वतःच साफ करतं. आणि हे सगळं कसं? अगदी परफेक्ट प्लॅनिंगने. पण गंमत म्हणजे तिथे कोणी मेयर किंवा मॅनेजर नाहीये. अविश्वसनीय वाटते, बरोबर? पण खरं सांगायचं तर आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी प्रत्येक सेकंदाला अगदी हेच काम करत असते. मग या शहराच्या यशाचं रहस्य काय आहे? ते आहे त्याच्या अंगकांमध्ये. अंगक म्हणजे काय? सोप्या भाषेत पेशीचे वेगवेगळे विभाग किंवा जिल्हे. प्रत्येकाकडे एक खास काम सोपवलेलं आहे आणि ते सगळे मिळून हे शहर एकदम सुरळीत चालवतात. चला तर मग याच अंगकांना आज भेटूया. प्रत्येक शहरात एक कंट्रोल सेंटर असतंच, नाही का? आपल्या या पेशी शहराचा सगळा कारभार चालतो त्याच्या सिटी हॉलमधून. विज्ञानाच्या भाषेत यालाच आपण केंद्रक म्हणतो. शहराचे सगळे मोठे निर्णय इथूनच घेतले जातात. आणि ह्या सिटी हॉलची रचना तर बघा, किती जबरदस्त आहे. शहराचे जे मुख्य ब्लूप्रिंट्स आहेत ना, म्हणजे आपला DNA, तो इथे आत अगदी सुरक्षित ठेवलेला असतो. याला बाहेरून एक डबल लेअरची भिंत आहे संरक्षणासाठी, आणि या भिंतीवर खास दरवाजे सुद्धा आहेत, म्हणजे छिद्र, जे आतबाहेर जाणाऱ्या ट्रॅफिकवर लक्ष ठेवतात. एवढंच नाही, आत एक खास ऑफिस सुद्धा आहे, ज्याला केंद्रिका म्हणतात. याचं काम काय? तर शहरासाठी जे कामगार लागतात ना, म्हणजे रायबोझोम्स, त्यांना तयार करायचं. चला आता सिटी हॉलमधनं बाहेर पडूया आणि शहराच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये एक चक्कर मारूया. हा तो भाग आहे जिथे सगळ्या वस्तू बनतात आणि शहराला चालवण्यासाठी जी एनर्जी लागते ती तयार होते. तर मग भेटा शहराच्या खऱ्या कार्यशक्तीला. हे आहेत रायबोझोम्स. आपण यांना शहराचे बांधकाम कामगार म्हणू शकतो. यांचं मुख्य काम आहे प्रथिने बनवणं. आणि प्रथिने म्हणजे काय? तर शहराच्या वाढीसाठी, दुरुस्तीसाठी आणि इतर सगळ्या कामांसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट. पण या कामगारांना काम करायला एक जागा, एक कारखाना तर हवा ना? तर यातले बरेचसे रायबोझोम्स आंतरद्रव्य जालिका नावाच्या एका विशाल फॅक्टरी नेटवर्कवर काम करतात. आपण त्याला सोप्या भाषेत ER म्हणूया. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे कारखाने सुद्धा दोन प्रकारचे आहेत. एक आहे खडबडीत ER. याच्या पृष्ठभागावर रायबोझोम कामगार चिकटलेले असतात, त्यामुळे ही प्रथिनांची मेन असेंब्ली लाईन बनते. आणि दुसरा आहे गुळगुळीत ER. इथे कामगार नसतात. हा कारखाना फॅट्स म्हणजे लिपिड्स बनवतो आणि शहरात आलेले विषारी पदार्थ बाहेर काढण्याचं काम करतो. आता इतकं सगळं बांधकाम आणि उत्पादन सुरू असेल तर शहराला भरपूर एनर्जी लागणारच. आणि हीच गरज आपल्याला पेशीतल्या सगळ्यात फेमस अंगकाकडे घेऊन जाते. आपण सगळ्यांनीच हे नाव ऐकलंय, पेशीचे ऊर्जा केंद्र. हो, हे आहे तंतुकणिका म्हणजे शहराचं पॉवर प्लांट. ह्याची रचना इतकी कार्यक्षम आहे की कमालच. याला 2 आवरणं आहेत आणि आतल्या आवरणाला भरपूर घडे आहेत, ज्यांना क्रिस्टे म्हणतात. या घड्यांमुळे होतं काय की ऊर्जा बनवायला म्हणजे ATP तयार करायला खूप जास्त जागा मिळते. आणि एक गंमत सांगू, तंतुकणिकेकडे स्वतःचा वेगळा DNA सुद्धा असतो. बरं, फक्त प्रशासन आणि उत्पादन करून शहर चालत नाही. त्यासाठी वाहतूक, पॅकेजिंग आणि स्वच्छता यांसारख्या सेवांची पण गरज असते. चला पाहूया, हे महत्वाचे विभाग कोण सांभाळतं. तुम्हीच विचार करा, ERच्या फॅक्टरीमध्ये जी प्रथिनं आणि लिपिड्स तयार झाली आहेत, ती तिथेच पडून तर राहणार नाहीत ना. त्यांना योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेत पोहोचवावं लागेल. आणि इथेच शहराची पोस्टल सर्व्हिस कामाला येते. हे महत्वाचं काम करतं. गॉल्जी काय? शहराचं सुपर एफिशियंट पोस्ट ऑफिस. हे ERकडून माल घेतं, त्यावर थोडी प्रक्रिया करतं, त्याला सॉर्ट करतं आणि शेवटी पुटिका नावाच्या छोट्या पार्सलमध्ये पॅक करून त्याच्या फायनल डेस्टिनेशनला पाठवून देतं. हे म्हणजे पेशीच्या लॉजिस्टिक्सचं एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्येक शहरात कचरा तर होणारच. मग आपल्या या पेशी शहरातल्या कचऱ्याचं काय? त्यासाठी आहे लयकारिका. ही आहे शहराची स्वच्छता आणि रिसायकलिंग टीम. या पिशव्यांमध्ये इतके पॉवरफुल एन्झाईम्स असतात की ते जुने, तुटलेले भाग किंवा इतर कचरा सहज तोडून टाकतात. यामुळे शहर स्वच्छ राहतं आणि महत्त्वाच्या गोष्टींचा पुनर्वापरही होतो. आता आपल्या शहराच्या सफरीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलो आहोत.
इथे आपण शहराची बॉर्डर पाहणार आहोत आणि मग काही अशा स्पेशल डिपार्टमेंट्सबद्दल जाणून घेणार आहोत जे फक्त ठराविक प्रकारच्या शहरांमध्येच सापडतात. प्रत्येक शहराला एक सीमा असतेच. आपल्या पेशी शहरालाही आहे. प्रद्रव्य पटल हे त्याचं गेटकीपर आहे. हे एक लवचिक पण खूप कडक आणि निवडक असं बॅरियर आहे. कोण आत येणार आणि कोण बाहेर जाणार यावर त्याचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे शहराचं आतलं वातावरण सुरक्षित राहतं. अर्थात सगळी शहरं काही सारखी नसतात. प्राणीपेशींच्या शहरात ताराकेंद्र नावाचे एक खास बांधकाम डिपार्टमेंट असतं, जे शहराचं विभाजन किंवा विस्तार होताना खूप मदत करतं. तर दुसरीकडे वनस्पती पेशींच्या शहरांमध्ये स्वतःचे सोलर पॉवर प्लांट्स असतात, ज्यांना आपण हरितलवक म्हणतो. हे सूर्यप्रकाशाचा वापर करून शहरासाठी अन्न तयार करण्याचं काम करतात. आणि या स्पेशल विभागांची रचनासुद्धा त्यांच्या कामाइतकीच खास असते. ताराकेंद्र हे मायक्रोट्युब्यूलच्या एका गुंतागुंतीच्या रचनेतून बनलेलं असतं, तर हरितलवकांमध्ये थायलोकॉइड्स नावाच्या पिशव्यांच्या थप्प्या रचलेल्या असतात, जिथे खरं प्रकाश संश्लेषण होतं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की केंद्रकाच्या कमांड सेंटरपासून ते एनर्जी देणाऱ्या पॉवर प्लांटपर्यंत आणि फॅक्टरीपासून ते लॉजिस्टिक्स डिपार्टमेंटपर्यंत पेशीचा प्रत्येक भाग एकमेकांशी मिळून काम करतो. हे खरंच एक जिवंत, आत्मनिर्भर आणि थक्क करणारं शहर आहे. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. जर ही पेशी शहरं इतकी परफेक्ट आणि ऑटोमॅटिक आहेत, तर मग कधी-कधी गोष्टी बिघडतात कशा? म्हणजे शहरात ब्लॅकआउट का होतो, ज्यामुळे आजार येतात किंवा वृद्धत्व येतं? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?